0 less than equal to cos inverse x less than equal to pi and minus pi by 2 less than equal to sin inverse x less than equal to pi by 2. म्हणजे कॉस इनवर्सची रेंज दिली 0 to pi, sin इनवर्सची रेंज दिली minus pi by 2 to plus pi by 2. At x is equal to 1 by 5, the value of cos of 2 cos inverse x plus sin inverse x ही व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, आता प्रॉपर्टी काय आहे बघा, sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2 ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे आपण इथं बघा की जो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे कॉस ऑफ 2 cos इनवर्स x स्प्लिट करूया cos इनवर्स x प्लस cos इनवर्स x प्लस sin इनवर्स x लिहूया. sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x ही व्हॅल्यू पाय बाय 2 लिहिता येईल प्लस cos इनवर्स x. ओके, याने काय होईल बघा आता नंतर की कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस थीटा ही व्हॅल्यू येणार किती बघा, मायनस साइन थीटा, कारण कॉस सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतोय मायनस साइन थीटा. तर हे पाय बाय 2 प्लस थीटा झालं, काय राहणार बघा, मायनस साइन थीटा दॅट इज कॉस इनवर्स एक्स लिहिता येईल. देन आता आपल्याला ऍट एक्स इज इक्वल टू 1 बाय 5 पुट करायचं आहे, म्हणजे ऍट एक्स इज इक्वल टू 1 बाय 5 इथे पुट केलं तर एक्झाम्पल मध्ये काय राहील बघा, साइन ऑफ कॉस इनवर्स 1 बाय 5. ओके, आता ज्या वेळेला इनवर्स येणार त्यावेळी तुम्हाला मी सांगितले की काय कन्सिडर करूया, त्याला एक अँगल कन्सिडर करूया, लेट से अल्फा. तर कॉस अल्फाची व्हॅल्यू किती राहणार बघा, 1 बाय 5. तर हा जो अल्फा आहे तो तुमचा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतलेला आहे बरं का. तर ही व्हॅल्यू 1 ही 5 राहणार आणि 25 मायनस 1 त्याचा स्क्वेअर रूट म्हणला तर 20 रूटमध्ये 24 राहील. ठीक आहे, मग याच्यावरून तुम्हाला साइन अल्फा काय व्हॅल्यू मिळणार बघा, रूट 24 बाय 5. अल्फा दिलाय तो फर्स्ट क्वाड्रंटसाठी सोडवलाय बरं का. तर ही अल्फाची व्हॅल्यू काय राहणार बघा, साइन इनवर्स रूटमध्ये 24 अपॉन 5. बट अल्फा म्हणजे कोण आहे, कॉस इनवर्स 1 बाय 5. तर हे कॉस इनवर्स 1 बाय 5 इज इक्वल टू त्या ठिकाणी काय लिहिलं बघा आपण, साइन इनवर्स रूट 24 बाय 5. आता साइन साइन इनवर्स कॅन्सल होईल, मायनस रूट 24 बाय 5. असा आन्सर नाही आहे, फक्त तुम्ही असं लिहू शकता का बघा, रूटमध्ये 24 बाय 25, कारण 25 चा स्क्वेअर रूट 5 येऊन जाईल. दॅट इज ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.